नमस्कार. नितेश जगताप हा माझा श्रीरामनगर खेडशिवापूर येथील 2008 साली आमच्या गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या आमच्या केंद्रामध्ये MSCIT त्याचप्रमाणे हार्डवेअर आणि नेटवर्किंग ह्या कोर्सला त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं आणि त्याचं त्यांनी नॉलेज घेतलं. 2008 ते 2024पर्यंतचा त्याचा प्रवास हा कसा होता हे आपण प्रत्यक्ष त्याच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया. I would like to introduce myself and my entire journey of my career, which I began from Gurukul Institute of Technology, which is based in Shivapur, nearby Shivapur Wada. आज मी तुमच्यावर मराठीमध्येच बोलेल, कारण हा एक मेसेज असणार आहे आपल्या भागातील शिवगंगा खोऱ्यातील खेड शिवापूर भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे की ग्रॅज्युएशन करू पाहत आहेत, शेवटच्या वर्षामध्ये आहेत, अंतिम वर्षामध्ये आहेत आणि पुढे काहीतरी करिअरची संधी शोधत आहेत. तर मला सांगायला आवडेल, आज मी बऱ्याच वर्षानंतर गुरुकुल इन्स्टिट्यूटमध्ये आलो. माझं वैयक्तिक काम होतं, दरम्यान सरांची भेट झाली आणि सरांनी मला विचारलं, तू काय करतो आहे? नेहमी आम्ही टचमध्ये असतो. सो मग आज त्यांच्या आग्रहामुळे मी आज तुमच्याशी बोलत आहे. सो 10वीनंतर सगळ्यांनाच प्रश्न पडतो, आपण काय करायचं? त्या दरम्यान मी गुरुकुलमध्ये आलो होतो. सरांनी मला एक सुचवलं, तुला कुठल्या गोष्टीमध्ये नॉलेज आहे त्यामध्ये तू जा. असं नाही की माझा कम्प्युटरचा क्लास आहे मग तू कम्प्युटर कर, बाकी गोष्टी वाईट आहेत. सो त्यांनी माझा इंटरेस्ट पाहिला. त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, तुला कम्प्युटर क्षेत्रामध्ये आवड आहे तर काय आवड आहे? मग त्यावेळेस सांगितलं, रिपेअरिंग काय असतं हे मला शिकायचं आहे. त्या गोष्टीमध्ये क्युरियोसिटी होती, पण काय होतं पुढे कुठलीच कल्पना नव्हती. त्यावेळेस सरांनी मला बोलले की तू पहिले MSCIT कर. सो थोडा युजर फ्रेंडली होशील कम्प्युटरबरोबर. देन त्याच्यानंतर सरांनी मला सुरुवातीला सांगितलं, एक हार्डवेअरचा कोर्स कर. सो कम्प्युटरमध्ये काय असतं, कम्प्युटर कसा चालतो, त्याच्या बेसिक गोष्टी काय असतात, या गोष्टी तुला कळतील. देन त्याच्यानंतर त्यांनी मला नेटवर्क कोर्सबद्दल थोडीशी माहिती दिली आणि नेटवर्किंगच्या बेसिक्स गोष्टी शिकवल्या. सो सुरुवात मी केली गुरुकुलमध्ये नियर अबाउट 2008मध्ये. त्यावेळेस मी नुकतंच 10वी पास झालो होतो. देन वर्षभर इकडेच होतो मी. 11वीला असताना सरांच्याकडे यायचो. इथे मोठं इन्स्टिट्यूट होतं, सो कम्प्युटर रिपेअर करायला मला आवडायचं. सर मला संधी द्यायची, त्याच्यातून माझी आवड निर्माण झाली. 12वी पूर्ण झाली, त्यानंतर मी परत सरांकडे आलो. सर आता 12वी पूर्ण झाली, आता काय करायचं आहे? तर घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी विचार केला की आपण BCom करूयात. सो मी एक्स्टर्नल BComला ॲडमिशन घेतलं. त्या दरम्यान सरांनी मला सांगितलं की आपल्या इथे शिकला याच्या पुढे पण काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, जसं की CCNA कोर्स असतो, तो सिस्को कडून कंडक्ट केला जातो. त्याचे सर्टिफिकेशन्स असतात, CCNA, CCNP, CCIE. हा पूर्ण एक एंटायर जर्नी राहते सिस्कोमधून. ओके. सो आफ्टर 12th मी BComला ॲडमिशन घेतलं. सेकंड इयरमध्ये असताना मी CCNAचा कोर्स केला. त्यावेळेस जुन्या लोकांना आठवत असेल तर रोडवरती फ्लेक्स लागले असायचे, जेट किंग, असे बरेचसे बोर्ड असायचे की जिथे नेटवर्किंगचे कोर्सेस घेतले जायचे. तर त्याप्रमाणे मला सरांनी पण आयडिया दिली होती हे काय आहे, त्यामुळे मला त्या गोष्टी कळायच्या, हे काय आहे नक्की. सो त्याप्रमाणे मी नेटवर्किंगमध्ये ॲडमिशन घेतलं. पहिला कोर्स केला CCNA. तर CCNA हा कोर्स बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आपल्या भागामध्ये. जे ग्रॅज्युएशन करू पाहत आहेत त्यांना जर कम्प्युटरची आवड असेल तर त्यांनी हा कोर्स करावा, हे मी नक्कीच सांगेल. त्याचं कारण असं, आपल्या इथे मुलं BCom करतात, BA करतात, काही टेक्निकल ग्रॅज्युएशन करतात, बट कम्युनिकेशन गॅप, अगेन कॉलेज प्लेसमेंट होत नाहीत. मग करायचं काय? त्याच्यातून ते बाहेर पडतात. तर हा नॉन टेक्निकल डिग्री ज्यांच्याकडे असेल आणि टेक्निकल डिग्री इवन, त्यांना हा कोर्स बेस्ट आहे. याच्यामध्ये CCNA हा कोर्स 3 महिन्याचा राहतो. याच्यामध्ये तुम्हाला एंटायर नेटवर्किंगबद्दल शिकवलं जातं, जे की आज IT कंपनीमध्ये वापरतात, बँकिंगमध्ये वापरतात, गव्हर्मेंट सेक्टरमध्ये वापरतात. नेटवर्कचा सेटअप कसा तयार होतो या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. तो कोर्स मी कंप्लीट केला 3 महिन्याचा. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. आता काय करायचं? आता इथेच मुले मागं पडतात. मला जॉब भेटत नव्हता. ज्या ठिकाणी मी शिकलो तिथे मला 1,500 रुपये पगार होता. मी 2 वर्ष काम केलं.
याच्यामध्ये असं होतं, माझ्याबरोबरचे खूप सारे मित्र होते. 8-10 मुलांची आमची बॅच होती. बऱ्याच लोकांना वाटलं मला सेल्समध्ये जॉब भेटतो आहे, 10,000 पगार भेटतो आहे, 8,000 पगार भेटतो आहे, दुसरीकडे जाऊन चांगला पगार भेटतो आहे. त्यांनी सोडून ते तिकडे गेले. मला 1,500 पगार होता. 2 वर्षामध्ये आता 2,000 झाला. पण मी ते काही सोडलं नाही आणि मला त्याची आवड होती. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मला संधी भेटली अवी इलेक्ट्रॉनिक्स अँड नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये, जी की आहे मार्केट यार्ड येथे. त्याच्यामधून माझा पहिला जे प्रोफेशनल नेटवर्कमध्ये काम करायची संधी भेटली ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला. तिथे मी साधारणपणे 1.5 वर्ष काम केलं. कामाची सुरुवात अशी झाली, तिकडे गेल्यानंतर समजलं बाहेरचा इन्फ्रा खूप मोठा असतो, खूप लोकं असतात आणि तिथे एक फायदा झाला. नॅशनल डिफेन्स खडकवासला जे आहे तिथे सगळे क्लास 1 ऑफिसर आहेत. डिसिप्लिन काय असतो त्यांच्याकडून शिकायला मिळालं, डेडिकेशन काय असतं त्यांच्याकडून शिकायला भेटलं. त्यामुळे आणखी आवड निर्माण झाली. सो तिथे मी 1.5 वर्ष काम केलं. तिथे काम करत असताना स्टार्टिंग फ्रॉम केबलिंग, क्रिम्पिंग, स्प्लायसिंग, डिव्हाइस नेटवर्क रॅकमध्ये लावरे, त्याला रॅक स्टॅक म्हणतो आपण, त्या गोष्टी केल्या. मोठ्या गोष्टी केल्या. 6 महिन्यामध्ये मी शिकून गेलो. नंतर त्यांनी मला प्युअर नेटवर्क डिव्हायसेसवरती काम करायची संधी दिली. तिथे माझा 1.5 वर्षाचा प्रवास पूर्ण झाला. त्यावेळेस मला सुरुवातीला सॅलरी होती 7,200. 1.5 वर्षानंतर माझं ग्रॅज्युएशन तर पूर्ण झालंच होतं. त्यानंतर मला विप्रोमधून कॉल आला. मी नोकरीवरून ॲप्लाय केलं होतं. विप्रोमध्ये मला जॉब भेटला. तिथे जॉब भेटल्यानंतर त्यांनी मला इनिशियल सॅलरी दिली होती 11,200 समथिंग. तिथेही मी 1.5 वर्ष काम होतो. कॉन्ट्रॅक्टवरती काम करायचो. बिकॉज विप्रोचं इंटरनल कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आहे, त्याच्यामध्ये मी काम करत होतो. सोडताना माझी सॅलरी होती साधारणपणे 13,500 इन हँड सॅलरी होती. हा माझा प्रवास 3 वर्षाचा होता. त्याच्यानंतर एक मुंबईची कंपनी आहे, त्याचं नाव सुरुवातीला डायमेन्शन डेटा होतं. त्याचं नाव बदलत डायमेन्शन डेटाचं एंटिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड झालं. त्याच्यानंतर एंटिटी डेटा झालं. ही कंपनी ऑल ओव्हर वर्ल्ड प्रत्येक प्रत्येक कंट्रीमध्ये आहे असं समजून चाला तुम्ही. आणि मोठ्या हाय लेवलला यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. जसं की सध्या मी काम करतो आहे मुंबईला एअरपोर्टचा प्रोजेक्ट चालू आहे माझ्याकडे. अगेन डॉच बँकमध्ये काम करतो आहे, बार्क्लेजमध्ये काम केलेलं आहे मी, इन्फोसिसमध्ये काम केलेलं आहे थ्रू एंटिटी ओनली. असे मल्टिपल क्लायंट्स आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये पण काम केलं आहे. सो या कंपनीमध्ये सुरुवात करताना मी साधारणपणे 2012च्या दरम्यान जॉईन केलं होतं. त्यावेळेस मला इन हँड सॅलरी यांनी या कंपनीने 25,000 रुपये ऑफर केली होती, जी की त्यावेळेस माझ्यासाठी खूप मोठी सॅलरी होती. इथे काम करत असताना इथे जे लोकं आहेत कंपनीमध्ये त्यांनी छान सपोर्ट केला. दरम्यान मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. करिअर ग्रोथ कशी करावी, डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं होतं. त्यांच्याकडून मला त्याच्यामध्ये खूप मदत झाली की फोकस लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे. सो मी तिकडेच काम करत राहिलो. त्याचं कारण असं, पैशाच्या मागे न धावता तिथे मला शिकण्याच्या ज्या काही संधी मिळाल्या ते मी करत राहिलो. CCNA केल्यानंतर समजलं की नाही, याच्यापुढे प्रोफेशनल कोर्सेस आहेत जे की CCNP म्हणून राहतं. त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रॅक अवेलेबल आहेत. CCNP नंतर CCI आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रॅक आहेत. सो मी CCNA केलं. CCNPचे 3 कोर्सेस केले. अगेन CCI रिटर्न एक्झाम दिली. अगेन आजकाल तुम्ही ऐकत असाल AWS क्लाउड नेटवर्क आज मार्केटमध्ये खूप बूममध्ये आहे. त्याच्यामध्ये प्रोफेशनल लेवलचे सर्टिफिकेशन केले. अगेन गुगल क्लाउड म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन्स केले. सो हे सगळं करताना माझे साधारणपणे 2 ते 2.5 लाख रुपये इन्व्हेस्ट झाले एंटायर एज्युकेशनमध्ये, जे की आपल्या इंजिनिअरिंगमध्ये पहिल्या 1.5 वर्षामध्ये तेवढे पैसे लागतात. पण या गोष्टीला टाईम द्यावा लागतो. तुम्हाला वाटलं आज सुरुवात केली, मी सगळे कोर्सेस वर्षामध्ये संपवेल आणि मला चांगलं पॅकेज मिळेल, खूप पैसे मिळतील, असं नाही आहे. डेडिकेशन महत्त्वाचं आहे. सो हे मी करत राहिलो. ज्या कंपनीमध्ये मी 27,000वरती जॉईन केलं होतं तिथे आज माझं 27 लाख पॅकेज आहे. आज मला 10 वर्षे पूर्ण झाली त्या कंपनीमध्ये. सो मी माझ्या मित्रांना सांगेल, लाईफकडे सिरियसली पहा. जे तुमचं ग्रॅज्युएशन होतं तो एक टर्निंग पॉईंट असतो, ते व्यवस्थित कंप्लीट करा. ग्रॅज्युएशनच्या 1 वर्ष आधी गावाकडची मुलं आहेत आपण, मी पण इकडचाच आहे. सो इंग्लिशवरती भर द्या. काही नाही, 50% 40% तुम्हाला आलं पाहिजे. सो गायडन्ससाठी पुढील गायडन्ससाठी गुरुकुलमध्ये नक्की भेट द्या. इथून तुम्हाला व्यवस्थित गायडन्स भेटेल. काही गरज असेल तर सर मला फोन करतील, वाटल्यास मी स्वतः येऊन तुम्हाला भेटेल. पण मला वाटतं सरांना आज मी तेच सांगितलं, आपल्या भागातून पण मुलं बाहेर पडली पाहिजेत. कारण 10 वर्षामध्ये एवढ्या संधी येऊन गेल्या, पण मला हे कोर्स झालेला आपल्या भागातलं कोण भेटत नव्हतं.
भेटत होते सगळे बाहेरची मुलं. पण एक बॉन्ड असतो, खेडशिवापूर भागातल्या मुलांनी प्रगती केली पाहिजे, याच्यामध्ये क्षेत्रात गेलं पाहिजे, पुढे आले पाहिजेत. पण तसं झालं नाही. सरांशी आज मी बोललो. सरांना सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वाटचाल चालू केली, माझा प्रवास चालू केला आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणखी खूप प्रवास बाकी आहे, पुढे जायचं आहे. तर आपल्या भागातील मुलांना मी एकच सांगेल की गुरुकुलला भेट द्या. चांगला गायडन्स लाईफमध्ये भेटणं खूप गरजेचं आहे. सो ऑल द बेस्ट टू यू आणि नमस्कार.